हॅलो फ्रेंड्स, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर कैरी बाजारात खूप आलेली आहे, तर आज मी विचार केला कैरीची चटणी बनवूया। तर कैरीच्या चटणीसाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। मी ते 1 वाटी खोबरं घेतले, ओलं खोबरं, 3 लाल मिरच्या घेतल्यात, कैरीचे तुकडे करून घेतलेत, एक मोठी कैरी होती तिचा अर्धा भाग मी घेतलेला आहे, आणि कोथिंबीर घेतली जराशी, थोडीशी पुदिन्याची पानं आणि 3 लसणाच्या पाकळ्या। तर आता आपण पाट्यावरती ते वाटण वाटून घेऊया, आपलं म्हणजे जी चटणी वाटायची आपल्याला। आपण कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, खोबरं, लसूण सर्व स्वच्छ धुवून घेतलं, आणि आता आपण ते पाट्यावर वाटून घेऊया। तर माझी चटणी तयार झालेली आहे, खोबरं वगैरे वाटून मी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून साखर आणि 1 टीस्पून मीठ टाकलेलं आहे चटणीमध्ये। मला थोडी आंबट गोड अशी टेस्ट हवी होती, तर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही साखर स्किप करा। आणि इथे टाकताना मी दाखवलं नाहीये, कारण मी खूप घाईत होती, मी पटकन शूटिंग करून घेतली आणि तोच शॉट बरोबर आला नाहीये इथे। तर साखर आणि मीठ नक्की टाका आणि चटणी बनवून एन्जॉय करा, डाळ भाताबरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर। आणि कशी झाली ते मला नक्की कळवा। धन्यवाद।